आपल्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस कोणते असतात माहिती आहे? स्कूल नाही, जॉब नाही, ते असतात आपले कॉलेज डेज. पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक अशी मूवी आहे जी तुम्हाला तुमच्या कॉलेज डेज मध्ये परत नाही, ती तुम्हाला हसवेल, ती तुम्हाला रडवेल आणि शेवटी एक लाईफ लेसन देईल, तर तर मित्रांनो, आपण बोलणार आहोत हॅपी डेज या मास्टरपीस बद्दल. ही फक्त मूवी नाही, तर ही एक फिलिंग आहे. ही स्टोरी आहे इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या काही मित्रांची. राजेश हा इंट्रोवर्ट पण स्मार्ट मुलगा. टायसन हा फुल ॲटिट्यूड आणि फुल स्वॅगवाला. अप्पू हा इनोसंट आणि इमोशनल मुलगा. शंकर हा प्युअर लव्ह बॉय. मधु ही क्यूट आणि प्रॅक्टिकल मुलगी. श्रवंती ही इमोशनल आणि केअरिंग करणारी. ह्या मूवीतलं प्रत्येक कॅरेक्टर आपल्याला आपल्या फ्रेंड सर्कलमधल्या कोणत्या ना कोणत्या फ्रेंडची आठवण करून देतं. हीच या मूवीची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. कॉलेज लाईफ सुरुवातीला मस्त वाटतं. रॅगिंग, फन, बंक, कॅन्टीन हे सगळं परफेक्ट चाललेलं असतं. पण हळूहळू प्रॉब्लेम सुरू होता. लव्ह फेल्युअर्स, फ्रेंडशिप मिसअंडरस्टँडिंग, इगो क्लॅशेस, करिअर प्रेशर. मूवी दाखवते की सगळं परफेक्ट नसतं, पण आपण त्यातून कसे बाहेर पडतो हे महत्वाचं असतं. मूवी मधले काही सीन्स लिटरली हार्ट टचिंग आहे. फ्रेंडशिप तुटणं, लव्ह कन्फेशन मुवमेंट, सायलेंट सॅक्रिफायसेस. ह्यात एक डायलॉग आहे, कॉलेज संपलं की फक्त डिग्री मिळत नाही, आठवणी मिळतात. तेव्हा तुम्हाला तुमचे फ्रेंड्स आठवतील, त्यांच्याशी केलेले लेट नाईट टॉक्स, कॅन्टीनमध्ये बसून केलेले जोक्स आठवतील. मूवीच्या शेवटी कॅरेक्टर मॅच्युअर होतात, इगो सोडतात, त्यांना फ्रेंडशिपची व्हॅल्यू समजते, लव्ह म्हणजे काय हे कळतं. ही जर्नी तुम्हाला रिलेटेबल वाटते कारण आपण या फेजमधून गेलेलो आहे. हॅपी डेज तुम्हाला शिकवतो की फ्रेंड्स आर फॉर एव्हर. लव्ह इज नॉट परफेक्ट बट रिअल. लाईफ इज अबाउट मुवमेंट्स नॉट मार्क्स. मला एवढंच सांगायचं की कॉलेज लाईफ एन्जॉय करा, कारण हे दिवस परत येणार नाही. जर तुम्हाला तुमचे कॉलेज डेज आठवले असतील तर लाईक करा. तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे ते कमेंटमध्ये टॅग करा आणि अशाच इमोशनल मूवी रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा रिव्ह्यू हा तुमच्या फेवरेट मूवीवर असणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.